नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यात राष्ट्रसेवा दलाचे बालसंस्कार शिबिर यशस्वीरित्या झाले संपन्न. धुळे महानगर राष्ट्रसेवा दलातर्फे आयोजित 5 दिवसीय बालसंस्कार शिबिर धुळ्यातील मातृसेवा संघ बाल मंदिर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. 11 ते 15 मे या कालावधीत झालेल्या या शिबिरात सुमारे 60 शिबिरार्थींनी सहभाग घेतला. सोयशिस्त, स्वावलंबन आणि संस्कारक्षम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमाचे शिबिरात आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा प्रारंभ ज्येष्ठ साथी सुमन पितांबर महाले यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यांनी शिबिरार्थींना राष्ट्र सेवा दलाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या शिबिरात शिबिर प्रमुख दत्ता बागुल, प्रशिक्षक शौर्य भोसले, पार्थ हेंगाणे, रमेश पवार, मनोज भाऊ वाघ, अनिल देवपूरकर, भैया पाटील, दीपक परदेशी यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. तर सर्व शिबिरार्थींनी विविध उपक्रमाचा मनमुराद आनंद घेत शिबिराचे सकारात्मक अनुभव घेऊन समाधान व्यक्त केले. राष्ट्र सेवा दल सर्व सेवक मिरजहून आलेला आहे. धुळेच्या सेवा दलाच्या सर्व मंडळींनी निर्णय घेऊन या ठिकाणी बालसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं 11 ते 15 तारखेअखेर. आज त्या 5 दिवसाच्या संस्कार शिबिराची सांगता होत असताना अनेक पालक मंडळी वगैरे सगळे इथं आलेले आहेत. 5 दिवसाच्या या शिबिरामध्ये साने गुरुजींनी जो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगितलं होतं. पण ह्या लहान मुलांना आम्ही 30 भाषा खेळातून, गाण्यातून, नृत्यातून अशा वेगवेगळ्या माध्यमातून 5 दिवस वेगवेगळी कला त्यांना शिकवली. ती आज या ठिकाणी सादरीकरण केली. जी मुलं आज ही झांज, लेझिम फारसा प्रकार माहीत नसताना ही मुलं आज झांज, लेझिम ही सगळे प्रकार कळलेच. एवढंच नव्हे तर ही मुलं पुढे येऊन बोलायला शिकली. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीमध्ये एकमेकाशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. म्हणून गट चर्चेच्या माध्यमातून ह्या मुलांनी चर्चा करून नेता कसा निवडला जावा, नेता कसा असावा, नेत्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन कसं असावं हेही शिकलं. लेझिमच्या प्रकारामध्ये ह्या मुलांनी दाखवून दिलं. वेगवेगळ्या धर्माचे प्रतिकृती करत करत हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपस में है बहन भाई म्हणत आजच्या या काळामध्ये ह्या अशा घोषणा या फार महत्त्वाच्या आहेत. शेवटच्या लेझिमच्या प्रकारामध्ये या मुलांनी दाखवून दिलं युद्ध नको, आम्हाला शांती हवी म्हणून. जगामध्ये आज सगळीकडे जे स्फोटक पदार्थ बनलेले आहेत याचाच अर्थ जगण्यापेक्षा मारण्यासाठी शस्त्र जास्त होत आहेत. अशा कालखंडामध्ये गांधीपासून, बुद्धापासून, साने गुरुजींच्यापर्यंत या सगळ्यांच्या विचारांची गरज आहे. या मुलांच्यामध्ये जर ही विचार पेरले तर उद्याचे एक जबाबदार नागरिक होतील हा राष्ट्रसेवा दलाला विश्वास आहे. आणि याकरता हे राष्ट्रसेवा दल शिबिर यशस्वी करण्यात आलेलं आहे.